खंडकांची कुजबुज वेदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. पण मला वाटतं की वेगळं वेगळं राहिलेलंच बरं असतं. मी यांना म्हटलं सुद्धा होतं की दुसरं घरच बघा म्हणून. पण मग काय झालंय? माझ्यापासून लपवून ठेवता काहीतरी. हे बघ, दादाबद्दल बोललेलं मला आवडत नाही, तुला माहिती आहे ना, आणि तुझी लायकी सुद्धा नाहीये ती. तुझी ना आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. आपल्या शाळेला खऱ्या अर्थानं आदर्श विद्यालय बनवायचंय. मला संध्याकाळी 6 वाजता शाळेत येऊन भेट. मी तुझा एक्स्ट्रा क्लास घेईन. आई ग, मी जाते ग. थांब ग. हा अगं काहीतरी खाऊन तरी जा ना. आई नको, मला खूप उशीर झाला. थांब, डबा तरी घेऊन जा. आई भरून ठेवलाय. 1 मिनिट थांब. आई म्हणजे ना वॉचमन द्या. सावरे म्हटलं गेलीस. हे काय? कोणाचं पत्र? बँकेचं पत्र आहे. बघ बरं काय लिहिलंय. बाबांसाठी. बघ लिहिलंय. काय ग? काय नाही ग, ते बँकेचा हप्त्याचं काहीतरी. चल, मला आज खूपच उशीर झाला. मी निघते. आई अगं अरे, तुम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी कळली की नाही? काय? आपल्या मोहिते सरांना आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार मिळालाय. हो, अरे वा. सर डिझर्व करतातच. हल्ली काय सगळे पुरस्कार मॅनेज करतायत. 1 मिनिट, सरांना याची गरज नाही. खरं तर आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. हो, म्हणजे काय? खरं तर मोठा समारंभच केला पाहिजे. हा काही लहानसहान पुरस्कार नाहीये. हो, आणि सर कुठल्याही यशाचं श्रेय आपल्यालाही देतातच की. आपल्यापैकी काही जणांचं काहीच कॉन्ट्रीब्युशन नसतानाही. कळला तुमचा टोमणा? कळतो का? अरे वा. अरे निदान त्यांना खुश करण्यासाठी तरी चला. चला चला, काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या. गुरुजी आत येऊ का? अरे ये. गुरुजी अभिनंदन. आम्हाला बातमी कळली तुम्हाला बक्षीस मिळाल्याची. तू का म्हणे त्यातल्या त्यात ही फुलं स्वीकार करावा सर. मी गरीब माणूस आहे, यापेक्षा अजून काही देऊ शकत नाही बघा. अरे तुकाराम, निर्व्याज मनानं दिलेली तुझी फुलं खूप मोलाची आहेत. कारण उद्या ही फुलं सुकतील, पण ज्या प्रेमानं तू ही फुलं दिलीस त्याचा सुवास माझ्या मनात तरी कायमचा दरवळत राहील. गुरुजी, ह्यो तुमचा मोठेपणा झाला हो. सर आदेव. अरे या येतो. या सर. या. नमस्कार. अभिनंदन सर. हार्दिक अभिनंदन सर. आम्हाला आताच बातमी कळली सर. तर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो. आम्हालाच काय, सगळ्या गावाला तुमचा अभिमान आहे सर. सर, तुमचा सत्कार समारंभ करायला हवा. रेडिओ टीव्हीवर तुमची मुलाखत व्हायला हवी. तुम्ही बोललात यातच सगळं आलं. कर्मण्य वाधिका रस्ते हे आपल्या शाळेचं ब्रीद आहे. तेव्हा या सत्कार समारंभ वगैरेंपेक्षा हा पुरस्कार सार्थकी कसा लावला जाईल याचा आपण विचार करायला हवा. सार्थक आणि उपयोग सुद्धा. सर, आता तुम्ही अनुदानाचा चेक ताबडतोब मिळवू शकाल. निदान आमचे पगार तरी वेळेवर मिळतील. तेच की. तुमच्या समस्यांची मला कल्पना आहे, पण थोडा धीर धरा, सगळं काही सुरळीत होईल. मला जर आता ॲडमिशनची कामं आहेत तेव्हा या. आणि हो, तुम्हा सगळ्यांचं सुद्धा अभिनंदन.
माझ्या यशात तुमच्या सगळ्यांचा जास्त वाटा आहे. सर, हा तुमचा विनय आहे, पण तुमच्या सर्व अपेक्षा आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. येतो आम्ही. फक्कड चहा आणलाय बघा तुमच्यासाठी. या या गुरुजी. त्यांना पण दे. हा देतो की. बँकेचे एवढे हप्ते थकलेत की घरावर जप्ती यावी. बाबांनी कुणालाही काहीही सांगितलेलं नाहीये. त्यांनी काहीतरी व्यवस्था केली की कशी मदत करू बाबांना, मला काहीच कळत नाहीये. खरंच मी काय करू माझ्या बाबांसाठी. अगं ध्यान कुठे होता तुझ्या? आता एकदम ऍक्सिडेंट झाला असता ना. सॉरी काका. तू मला फिरून काका बोलली. हा काय का आशावरी, कोणाचा विचार करत होता तू? नाही तसं काही नाही. पण तू एक काम कर ना, तू कशाला चालत चालत जाते? केवढा त्रास होईल तुला. आपल्या गाडीमध्ये बस ना, तुला शहरामध्ये जायचं ना, मी सोडते ना तुला शहरात. नाही काही प्रॉब्लेम नाही. 5 मिनिटात माझी बस येईल ना. आशावरी एक मिनिट. आशावरी अगं अगं ऐक बघ, काय आहे, तुला शाळेमध्ये जायचं ना? हा आहे ना. नाही आपला गाडी आहे ना, बसनी कशाला जाते तू? गाडीमध्ये खिडकी बिडकी बंद करून घेऊ आपण मस्त पैकी. एसी लावू आपण. हा एसी लावून तुला पाहिजे तर एकदम त्या वर्गाच्या दारामध्ये नेऊन सोडते. पण काका ऍक्च्युअली काही प्रॉब्लेम नाहीये. माझी बस 5 मिनिटात येईल. थँक्यू. मी सोडते तुला, बोलते ना आशावरी. आशावरी अगं सोडते मी तुला बोल. जिद्दी आहे, जिद्दी लय जिद्दी आहे पोरगी. आशावरी. बर, मग काय ठरवलं आता? पाहण्याचा कार्यक्रम कधी करूया? ती म्हात्र्यांकडची माणसं विचारताय ना एकसारखी. अहो चांगला मुलगा म्हटला की लॉटरीच्या तिकिटासाठी उडावी ना तशी नुसती झुंबड उडते पहा वधूपित्यांची. अहो त्यांचं काय, पाहण्याचा कार्यक्रम सुरूच आहे. बघा बुवा, उगीच उशीर करू नका. काय ना तर चांगलं स्थळ निघून जाईल हातचं. येत्या शुक्रवारचं ठरवू, उत्तम दिवस आहे. हो चालेल ना. चालेल ना? हो 4 वाजता. हरकत नाही, मी मुलाकडच्या माणसांना घेऊन पोचतोच वेळेवरती. बर, मग मी येऊ? हो येतो. नमस्कार. नमस्कार. हॅलो, नमस्कार. कोण, देसाई का? चांगला धंदा आहे हा. हो अगं म्हणून तर आपल्याला घर बसल्या चांगल्या चांगल्या मुलांचे पत्ते मिळत आहेत. नाही ते बरोबर आहे, पण ती मुलं चांगलीच कशावरून? आणि समजा बाबूरावांनी म्हटल्याप्रमाणे ते स्थळ थोरा मोठ्यांचं निघालं तर खर्चही तसाच करावा लागेल. हो ते आलंच ओघाने. अगं म्हणजे मला हेच म्हणायचं होतं की आमची परिस्थिती सुद्धा फार चांगली नाहीये. 2 तरुण मुलं म्हणजे केवढा खर्च ना. हो ना, पण आमची काहीच अपेक्षा नाहीये तुमच्याकडून. यांनी काहीतरी सोय केलीच असेल ना. आसावरीच्या पाठोपाठ अंतरा येईल लग्नाला. आणि खरं सांगू का, अनुदानाचा चेक हातात पडला ना की कसलीच चिंता राहणार नाही आम्हाला. सुधा, तू कशी काय एवढी समाधानी राहू शकतेस? आयुष्याकडून जास्त अपेक्षा नाही ठेवल्या ना की समाधान आपोआप चालत येतं आपल्या अंगात. नाही, तुमच्या समजांचं बोलणं ऐकलेलं आहे मी. चांगलं आहे. काय जास्ती शहाणपणा करायचं नाही. हां
आम्ही सांगतो तेवढं ऐकायचं, आपली डोकी चालवायची नाहीत. येऊ का? अहो गुरुजी या या. ए बसलात काय? चला बाहेर. बिगी बिगी चला. खैरमुडे थांबा तुम्ही. नमस्कार गुरुजी. नमस्कार. या बसा. मग गुरुजी असं काय येणं केलं आमच्याकडं? काय म्हणते शाळा वेळ आहे जागेवर? त्याच संदर्भात आलो होतो. असंख्य फोन केले तरी अनुदानाचा चेक काही हाती पडलेला नाही अजून. जेव्हा केव्हा फोन करावा तेव्हा हे लोक जागेवर नसतात. कुणाला विचारायचं तेच कळत नाही. आता आमच्यासारख्यांना उत्तरं देत नाहीत. भेटणार तुम्हाला उत्तर भेटणार गुरुजी. काय शेवटी तुम्ही इथलं शिक्षक आहात, ते बी आदर्श तुम्हाला पुरस्कार भेटलेला आहे. काय हो खरमुळे? आदर्श शिक्षक पुरस्कार. पण फोनवर बोलताना तर मी हे सांगू शकत नाही ना. आणि खरं म्हणजे हे सांगण्याची वेळच का यावी म्हणतो मी. एका सामान्य माणसाची कैफियत ऐकायला वेळ नसावा राज्यकर्त्यांना. जे शिक्षक नवीन पिढी घडवतात, तरुण मुलांच्या मनावर संस्कार घडवतात, महत्वाकांक्षेची ज्योत प्रज्वलित करतात, त्यांच्या घराच्या चुली मात्र पगाराअभावी विझलेल्या असाव्यात. काय गुरुजी, अहो सरकार तरी कुणाकडे बघणार हो? तरी बी कुणी मदतीची हाक मारली की सरकार दखल घेतं की नाही? गुरुजी सरकार आमचं नाही ऐकायचं, पण तुमची हाक सरकार नक्की ऐकेल. हा, आमच्या ध्येयाला नसलं ना तरी तुमच्या शब्दाला नक्कीच वजन आहे सरकार दरबारी. भारी कडवड बोलतोय गुरुजी तुम्ही. नाही म्हणजे या आधी कधी तुम्ही असं? अहो माझी शाळा बंद व्हायची वेळ आलेली आहे. आठवडाभरात जर हा अनुदानाचा चेक मला मिळाला नाही ना तर मी हा पुरस्कार परत करणार आहे. बस गुरुजी तुम्ही काळजी सोडा. अहो आठवड्याभरात तुमच्या घरपोच चेक नाही झाला तर नाव नाही सांगणार गुलाबराव. शब्द आहे गुलाबरावाचा. काय खैरमुडे? आभारी आहे. येतो मी. या. शब्द दिलात गुलाबराव. आमच्याकडे देण्यालायक फक्त तेवढं असतं. गुलाबराव, देण्यासारखं तुमच्याकडे खूप आहे. आणि आमच्याकडे शाळेची जागा अगदी मोक्यावर आहे. त्या जागेवर तुमचा डोळा आहे. तरी काम लय अवघड आहे खैरमुडे. गुलाबराव, एखादी गोष्ट मिळवायची म्हटल्यावर काहीही करून ती मिळवायची असते, परिणामांचा विचार न करता. काय समजतंय ना? काय शोधताय? सेव्हिंग सर्टिफिकेट्स बघतोय. कशाला? ते मॅच्युअर कधी होतात पाहिजे. का? ते काय करणार काय त्याचं तुम्ही? ठरवलं नाही अजून. तुम्ही सांगितलं नाही ना तरी मला माहिती आहे कशासाठी एवढी शोधाशोध चालली आहे ती. पुतणीच्या लग्नाला पैसे द्यायचे असतील. नाही. नाही काय? मी चांगलं ओळखून आहे तुम्हाला. पण हे बघा, त्यांना पैसे द्यायच्या आधी आपल्या मुलांचा विचार करा. नीलला नवीन बाईक घ्यायची आहे. नेहाचं लग्न येईल या 2-3 वर्षामध्ये. शिवाय या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण कुलू मनालीला जाणार आहोत असं वचन दिलं होतं तुम्ही. त्याचं काय? त्याची काय घाई आहे बघू नंतर. तुम्ही नेहमी ना असंच करता. काय करणार आहोत एवढे पैसे वाचून? थोडा खर्च केला तर काय? थोडा? तुमचे सगळे हौस आणि चोचले पुरवताना मला माझं संस्कार आणि शिक्षण विसरून लाज घ्यायला लागते. लाज. जरा हळू की, ऐकेल कोणी. ऐकू दे. तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. नको बोलूस. मी तेच करणार जे मला हवंय. ठीक आहे, ठीक आहे.
उधळा पैसे भावावर आणि त्यांच्या मुलींवर. पण उद्या तुम्हाला गरज लागली ना तर ते येणार नाहीयेत पैसे द्यायला. मी मागायला सुद्धा जाणार नाही. हवं ते करा, हवं ते करा. सर मला ना फिजिक्सच जमत नाही हो. गेल्या वर्षी जेमतेम कुठे पास झाले. सर मला ना खूप मोठं व्हायचंय, त्यासाठी भरपूर शिकायचंय. माझ्या आईचं स्वप्न आहे ते सर. तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना, मी सगळं शिकवेन तुला. बोल, काय डिफिकल्टीज आहेत तुझ्या? एक मिनिट ना सर. पान कार्ड. अरे सरांच्या केबिन मध्ये कवापासून फोन वाजतो या. एसटीडी सारखी लांब बेल आहे. मला वाटतं अर्जंट कॉल दिसतो या. चल चल पहिले तिकडे चल. चल 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 चल. बघू कोणती डिफिकल्टी आहे. हे बघा सर. आधी काय वेस्टडी बेल आहे होय? इथं साधी बेल आहे. हॅलो तुकाराम, मी बोलतोय. बोला बोला. तुकाराम, एक गडबड झाली आहे. काय काय झालं? मी शाळेतून निघालो ना तेव्हा घाईघाईत कपाट लॉक केलं की नाही केलं हे मला आठवत नाहीये. त्यात मुलांच्या ॲडमिशनचे पैसे आहेत. म्हणून मी तुला रस्त्यातूनच फोन करतोय. जरा पाहून घेतोस का? अरे कपाट तर उघडच आहे. अरे बापरे तुकाराम, काय झालं, आपले अकाउंटंट मोरे आहेत ना, ते घाईघाईनं घरी गेले. त्यांच्या बायकोची तब्येत बरोबर नाही म्हणून जाताना मला ही रक्कम देऊन गेले. ती रक्कम मी कपाटात ठेवणार इतक्यात आपले कर्णिक सर आले. अच्छा. त्यांच्या रिझल्ट शीट मध्ये काहीतरी गडबड झाली आहे आणि ह्या सगळ्या गडबडीत मी रक्कम कपाटात ठेवली, पण कपाट लॉक करायला मात्र विसरलो. तू जरा ते लॉक करशील का? नाही बरोबर आहे तुमचं, पण किल्ल्या तर तुमच्या झोळीतच असतील ना. अरे किल्ली माझ्या झोळीत नाहीये, कुठे ठेवली तेही आठवत नाहीये. मी असं करतो, मी स्वतः शाळेत येतो, तू थांबून राहा. नाही नाही गुरु, तुम्ही कशाला त्रास घेताय? मी आता शाळा बंद केली आहे समजी. हा एखादा वर्ग राहिलाय ते बंद करतो आता. किल्ली शोधतो पहिल्यांदा. हा आणि कपाट लावतो आणि किल्ली आणून देतो तुम्हाला घरी. तुमची काळजी म्हणजे माझी काळजी हो. अरे एवढं कर रे बाबा, मुलांच्या ऍडमिशनचे पैसे आहेत ते. होय होय, बरं ठेवू का मी? हो 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 ठेव. तू इंटरनलच्या मार्कांची काळजी करू नकोस. मी तुला पैकीच्या पैकी मार्क देईन, शिवाय इम्पॉर्टंट नोट्सही देईन. खरंच सर? फक्त त्यासाठी मी सांगेन तसं तू. म्हणजे तुला परीक्षेत चांगले मार्क मिळवायचे ना, तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं ना. राहण्या मुलीचं आई माझं.
नवा छंद नवा ध्यास शोधी